वाहतुकीच्या समस्येसाठी काँग्रेसच्या वतीनं सोमवारी नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील कापसी इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। PWD आणि महामेट्रोच्या वतीनं आश्वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। भंडारा राष्ट्रीय महामार्गावर पारडी नागपूर ते आसोली महालगाव पर्यंत महामेट्रो रेल्वेचं बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असून गेल्या 10 दिवसांपासून परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे। या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून सर्व्हिस रोडची देखील दयनीय अवस्था झाली आहे। उमिया कंपनी परिसर कट मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होऊन अपघात सुद्धा घडले आहेत। दररोज वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वारंवार तक्रार करूनही महामेट्रो रेल विभागाच्या वतीनं समस्येकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात सोमवारी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। काही काळाकरिता तणावाची स्थिती निर्माण होऊन महामार्गावर वाहतूक ठप्प पडल्यानं दोनही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। घटनास्थळी पारडी पोलीस, महामेट्रो रेल्वेचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन समस्या त्वरित सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। एक ना एक छोटे मोठे अपघात होत होते, काही लोकांचे निष्पाप लोकांचे जीवही गेले आहेत। त्यामुळे अनेकदा आम्ही विविध विभागाला पत्रव्यवहार करून सुद्धा आमची कुठे दखल घेतल्या जात नव्हती। त्याचं मोठ्या प्रमाणात आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं, चक्काजाम केला आणि त्यामुळे त्याची दखल घेऊन मेट्रोचे अधिकारी आणि नॅशनल हायवेचे अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी आमच्या समस्येचं निराकरण करण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न केला। त्यामुळे आज सर्वप्रथम आम्ही जो उमिया गेटवरचा असलेला हा कट जो आहे तो सर्वप्रथम बंद केला आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये झालेली रोडची जी दुर्दशा आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येईल आणि होणारा जो लोकांचा त्रास आहे तो नक्कीच निकाली काढण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न करण्यात येणार।